सगळेजण सांभाळून जावं बोललालो. तू पण सांभाळून जा. हां हां सगळेजण सांभाळून जावा. गेले की फोन लावा. हां मी जातो. हां बाय सगळ्यांना. परवा दिवशी या. आता हे एवढं पुरा गवरला पाणी जोडायचं तर होलंय. आणि तसंच ह्या गवरमध्ये 10-26 घालत होतो. चांगलं येते म्हणून बोलत होते. ते पण गवर चांगला आहे जरा. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. रोजच्यासारखं आज पण आलो शेताला दूध पिळासाठी. आता दूध पिळून घेतलो. आता बस घरला जायचं आहे आणि मम्मीला घेऊन यायचं आहे परत. ते गोबीमध्ये खुरपायचं आहे म्हणून काल बाया काढून गेले होते. अजून एक थोडंसं राहिलं आहे. आणि आता मम्मी आज जाणार आहेत गावाला. त्यासाठी काढू लागलो. काय काय रेकॉर्ड करायसारखं भेटलं नवं तर ते काढूया म्हणून. आता मग काल काढत होतो मगर जे कॉन्टेंटसाठी मी काढत होतो तेव्हा कॉन्टेंटच नाही भेटलं मला, म्हणून मी आज काढू लागलो. मी आता आलो घरला. दूध दिलो घरामध्ये. आता बस थोडंसं दूध पितो आणि मम्मीला घेऊन शेताला जातो. मी ना आता शेताला जाऊन घरला आलो. म्हैशांना चारा करून आलो इकडं. तसंच सर पण बोलले होते ते काल जो काम होतं ते करायला ये म्हणून. सरला आता फोन करून सांगतो नाही होत म्हणून. ते आमच्या बहिणीचं ना ते बँकचं काम करायचं आहे जरा. ते वालं करतो आणि केवढं होलं तेवढं दाखवू आलो. बघूया आजचं पण कसं जातंय. मी आता आलो घरला. ते बहिणीचं जो पण काम होतं बँकेचं नाहीतर डॉक्युमेंट्स देऊन यायचे ते वालं तर होल्यात. आता जेवून बसलो. घरामध्ये तर काय पण काम नाही आहे. आता बस मम्मीला बस स्टँडला सोडतो. मम्मीला बस स्टँडला सोडून शेताला निघतो. मी शेतामध्ये कोणचे तर काम राहिले ते करतोय. थोडेसे होतं तिथं कट्टा साफ करायचं. ते वाला बघूया. ते होलं तर करतो नाहीतर दुसरे कामं करतो. मी आता आलो सिटीला. तिथं मम्मीला घेऊन तिकडं बसचं नव्हते म्हणून. आता मम्मी म्हणलं तर तिकडं हे घेऊन आले जरा. तिकडं कपडे घ्यायचे होते म्हणून घेऊन आल्यात. आता बस त्यांना आता सोडतो बस स्टँडला सोडून शेताला जातो. सगळेजण सांभाळून जावं बोललालो. तू पण सांभाळून जा. हां हां सगळेजण सांभाळून जावा. गेले की फोन लावा. हां मी जातो. हां बाय सगळ्यांना. परवा दिवशी या. हां मी आता आलो मम्मीला सोडून बस स्टँडला. आता ते नको जाईल तिकडं गेल्यावर फोन लावेल आता म्हणा. तर आता आलो येऊन म्हैशांना पाणी पाजवलो. चारा घातलो. सकाळी बस एक टाईम घातलो होतो त्यांना. आता येऊन पहिले त्यांना चांगलं पाणी पाजवलो, चारा घातलो. आता बस बघतो कोणचं तर काम आहे का आणि तेव्हा काम करत बसतो. आणि आता हरभरा पण पुरा वाळायला आलाय. आता एक थोड्या दिवसामध्ये अजून एक 15-20 दिवसामध्ये ते हरभरा पण येईल. आणि आता कांदा पण सरेदस्त काढायला आलं आहे. मगर अगर उद्या मी कॉलेज सुट्टी केलो तर कांद्याला पाणी जोडतो. अजून एकदाच पाणी जोडून मम्मी जेव्हा काय आता परवा दिवशी येणारे आहेत तर परवा दिवशी आल्यानंतरला ते कांदे पण काढून टाकू. कांदे पण पुरा असं कुठं मग तिथं जरासं वाळल्यासारखे होल्यात आणि कुठं हे चेंडे आहेत ना ह्याचे ते पण पडासारखं होल्यात. तर आता हे आल्यात काढायला. चांगले मोठे होल्यात. आता बस मम्मी आल्यानंतरला एवढे कांदे केवढं होलं तेवढं दिवसाला काढत आम्हीच कापत घालतो. आता म्हणलं तर मी हे जो गोबी आहे गोबीला पाणी जोडू लागलो आणि तसंच त्याच्या एकदम बुडामध्ये गवर घालू लागलो असं एकदम बुडामध्ये. आता बस हे पाणी जोड लागलो. बघूया 5 वाजेपर्यंत करंट आहे आणि आजच सोमवारी आमच्यापाशी पाणी आलं आहे. बघूया मग आता पाणी जोडू लागलो. आता हे एवढं पुरा गवरला पाणी जोडायचं तर होलं आहे.
आणि तसंच ह्या गवरमध्ये 10-26 घालत होतो. चांगले येते म्हणून बोलत होते. ते पण गवर चांगला आहे जरा, म्हणून ते 10-26 पण मागे मागे घालत होतो. आणि पाणी पण जोडलो, तसंच पुरा संपलं आहे आता जरासं बसतो. आता 5 वाजल्यात, करंट पण गेले. 3-3:30 वाजता थांबलो होतो पाणी जोडताना, 1.5 घंटा लागले एवढंसं जोडासाठी. आता बस जरासं बसतो 1 घंटा, तेवढं बसून घरला जातो. आता लगभग 5:30 वाजल्यात आणि आता मी हे हरभरा तोडलो होतो. हे हरभरा खात बसलो होता. आणि हे फोन पण थोडंसं लईच जुनं आहे. जुनं म्हणलं तर पण तेवढं जास्त जुनं नाही. 3 वर्ष पहिले जो आलो होतं ते आहे. हे फोनमध्ये जास्त बॅटरी टिकून नाही आली. आता म्हणूनच मी हे आता केवढं होलं तेवढं काढलो. तर पण ह्या फोनमध्ये आत्ता मी रेकॉर्ड करायच्या टाईमला 8-9% आहे. आता बस म्हैशांना चारा घालतो. आता टाईम तर नाही, 6-6:30 वाजता म्हैशांना चारा घालून घरला जातो. मी आता आलो शेतावरून येऊन जरा असं तांदूळ आणून घेतलो. आणि तसंच जरा मॅगी आणलो खायसाठी. लई दिवस होलं होतं नाही खाल्लो म्हणून. आता बस जरा मॅगी करून खातो. मी आता मॅगी पण बनवून घेतलो. आता हे मॅगी खात ते लाफ्टर शेफ आहे कलर्सवरती, जिओ हॉटस्टारवरती बघू आलो. आता ते बघत हे खातो मॅगी. आणि आता तर काय पण काम नाही आहे, मी डायरेक्ट आता झोपायलाच जातो. माझं आता जेवायचं ते सगळं होलं आहे. आता बस जेवण झोपत होतो. तर आता झोपायच्यापेक्षा पहिले ना मी माझे व्हिडिओज बघत होतो. माझे हे वाले सगळे जो महांगलचे मी जो काढलो होतो ते वाले सगळे असं व्हिडिओज बघू आलो कसं झाले ते वाले. त्याच्याने मी कोणची गलती करला म्हणून माहिती होते. कॅमेरा कसं पकडू लागला, नाहीतर मी कसं बोलू लागला, काय कोणत्या प्रकारनं बोलावं लागते ते वाला सगळं असं रिपीट बघत शिकू लागलो. तर आता आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला तुमची सपोर्टची खूपच जास्त जरूरत आहे. तर मला थोडंसं सपोर्ट दाखवा तुम्ही.